सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। घटात मृत्तिका अलंकारी सोनी, सर्वा माझी पूर्ण तेवी आत्मा। आकार ते रूप ओळखीसी नाम, ठेविले परी हेम सदोदित। तेवी तत्वे सारी नामरूपा आली, परी नाही जन्मली अद्यापिही। स्थानुवरी पुरुष की सिंपी रजत, भुजंग भासत दुरीवरी। भ्रमेची भाविले ते काय खरे, तैसे दृश्य सारे असुनी नाही। सिकिध्वज राजाला कुंभक आत्मज्ञान हे निश्चयात्मक सांगत आहे। हंसराज स्वामी चुडाला आख्यानात हा विषय सांगत आहे। योग वासिष्ठ ग्रंथात निर्वाण प्रकरणात 77व्या सर्गामध्ये वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना आत्मज्ञान सांगतात। त्याप्रमाणे सर्व पदार्थात पूर्ण आत्मा आहे। जशी घटात माती असते, अलंकारात सोने आहे, त्याप्रमाणे सर्व पदार्थामध्ये पूर्ण आत्मा ओतप्रोत भरलेला आहे। आकाराची रूप ओळखण्यासाठी नाव आहे हे ठेवलेलं आहे ना, पण अजून कुणी जन्माला आलेलं नाही। घट म्हणून जन्माला आलेलं नाही, अलंकार म्हणून जन्माला आलेलं नाही। त्याप्रमाणे सर्व तत्वे नाम रूपाला आली, पण अजून कोणी जन्माला आलेलं नाही। खोडावर पुरुष आणि शिंपल्यावर चांदीचा भास होतो आणि दोरीवर सर्पाचा भास होतो। ती भ्रमाने भावना केलेली आहे, ते का खरे आहे का? तसे हे दृश्य सर्व असून नाही। नाही तया कैसी सांडू मांडू पहासी, विचार मनासी करिता बरे। प्रथम व्यतिरेक करून पहावे, आत्मया जा भावे म्हणून या। घटादी सांडूनी मृत्तिका जाणावी, व्यतिरेकी पहावी स्वरूप खुण। मृत्तिका जाणता घट तेथे नाही, तेवी सर्व नाही आत्मरूपी। नामरूप मात्र भासले ते गेले, तरी येथे सांडिले काय राया। नाही त्या वस्तूला सोडायचे किंवा मिळवायचे असा जो तुझा प्रयत्न आहे, त्याचा मनात विचार केलेलाच बरा राहील। आत्मज्ञान व्हावे म्हणून सुरुवातीला व्यतिरेक करून पहावे, व्यतिरेकाची युक्ती लावून पाहायची। घटाला सोडून मातीला जाणावे, तशी व्यतिरेकाने स्वरूपाची खूण पाहावी। माती जाणताना तिथे घट नाही। ज्यावेळेस घटाचं प्रत्यक्ष आपण म्हणतो तर त्यावेळेस घट नसतो, तिथं प्रत्यक्ष माती असते। मातीच्या दृष्टीने घटत नाही, तसे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने जगतच नाही। रांजण हे नाम रूप भासलेले आहे, ते गेले, मग तिथे काय टाकले बरे हे सांग राजन। एकची माती नाना भिंती, रांजणानी सुगडे। जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे। एकच माती आहे पण वेगवेगळ्या भिंतीच्या रूपानं नटलेली आहे। तिथं आमच्या जनाबाई सांगतात की त्या पद्धतीनं या संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्म प्रगट आहे, जगत नाहीये। जगाच्या रूपानं ब्रह्मच प्रगट झालेला आहे। अलंकार कैची एकची सुवर्ण, सर्व नाही पूर्ण एकात्मा। तळीवरी आत्मा अंतर्बाह्य आत्मा, अष्टदिशा आत्मा ओळखावा। दिशे तोही आत्मा, भासे तोही आत्मा, सर्वे एक आत्मा नामे वीण।
सर्व ठिकाणी आत्माच आहे. आकाराच्या मुळे अंतर्बाह्य नेम, नाहीतरी नाम असे कुठे. सुवर्णाचा गर्भ त्वचा बाह्य देशी, परी ते एक राशी सुवर्णाची. तेवी आत भास दृश्यते बाहेरी, परी तो निर्विकारी एकात्मा. खाली वर आत बाहेर आठही दिशांना आत्मा ओळखावा. दिसायला तोच आहे, असायला तोच आहे, भासायला तोच आहे. नाम रहित एक आत्माच सर्वांमध्ये व्याप्त आहे. आकारामुळे आत बाहेर असे म्हणतो, पण नाव कुठे खरे आहे. सोन्याच्या गर्भाला बाहेरून त्वचा दिसते. हंसराज स्वामींनी इतक्या सुंदर पद्धतीने उदाहरण दिले. गर्भ कशाचा आहे? सोन्याचा आहे. स्त्री कशाची आहे? सोन्याची, आणि ती गर्भवती आहे. आता बाहेरून गर्भ दिसायला, पण त्याची त्वचा कशाची आहे? त्वचेची कल्पना आहे, ती वास्तविक सोनच प्रगट आहे. सोन्याच्या गर्भाला बाहेरून त्वचा दिसते, पण ती एक सोन्याचीच रास आहे. ती आई आहे का गर्भवती आहे का सोन्याची रास आहे? केवळ सोनं आहे, निखळ सोनं आहे. तसे दृश्य बाहेर असते, इंद्रियासमोर असते, पण त्याचा भास इंद्रिया वाचून अंतःकरणात होतो आणि तो जाणणाऱ्या द्रष्ट्याला होत असतो. पण तो एक निर्विकार आत्मा आहे. तो द्रष्टा कसा आहे? निर्विकार आहे, आत्मस्वरूप आहे. सूर्याकरिता दिशा सर्व कल्पिजेती, त्याविणया प्रति काय सांगो. पृथ्वीचे चढळ मध्यची भासले, यास्तव कल्पिले अध ऊर्ध्व. पृथ्वीच्या अभावी जळीना उपरी, तेवी निर्विकारी पूर्ण आत्मा. प्रवृत्ती निवृत्ती वाऊगी भासली, एकची संचली आत्मस्थिती. सूर्याकरिता सर्व दिशांची कल्पना केलेली आहे. हे सगळ्या दिशा सूर्यामुळे कल्पना केलेली. सूर्या वाचून दिशाबद्दल काय सांगावं, काय बोलावं. जमिनीवर चिखल मधात भासते. आता जमिनी आहे, इथं चिखल भासायला लागला, तिथं पाऊस पडला. तसे निर्विकार आत्मा पूर्ण आहे. एकच आत्मस्थिती पूर्वीपासून आहे. त्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती उगच भासायला लागली. म्हणजे काही घ्यावं आणि काही टाकावं हे कशामुळे वाटायला? अंतःकरणामुळं. आणि त्या अंतःकरणात भ्रांती असल्यामुळं. आणि जर ती भ्रांती वगळली तर टाकायचा विषय काय आहे आणि घ्यायचा विषय काय, म्हणजे ध्येय आणि श्रेय काय आहे? एक आत्माच आहे. म्हणून आत्मानस्तु कामायम सर्वं प्रियं भवती. मैत्रीला उद्दालक मुनी सांगतात, हे मैत्री, या संपूर्ण विश्वामध्ये प्रिय वस्तू ज्याला तीच आहे. प्रलयांबुची निरी ओघ सर्वनाशी, आत्मत्वीन दिशे प्रवृत्त्यादी. एक रूप आत्मा असे परिपूर्ण, नामरूप अनुभव नको. मिथ्यात्व त्यागणे येणे रीती असे, नामरूप पिसे नव्हे कदा. आत्मया साधावे न लगी साधने, विचारे ओळखणे आहे तसा. तरी आता राया आत्माची परिपूर्ण, निश्चय आपण दृढ करी. प्रलयकालीन पाण्याच्या ओघाने सर्व बुडून जाते. कारण ज्यावेळेस प्रलय होत असतो त्यावेळेस हत्तीच्या पायाच्या आकारा एवढा तो पाण्याचा ओघ असतो. अशी एवढी मोठी धार असते आणि त्या धारानं सर्व जलमय होऊन जात असते सृष्टी. त्याप्रमाणे आत्मतत्वात प्रवृत्तीचा लेश दिसत नाही. एकरूप आत्मा पूर्ण आहे. त्याला वेगळ्या नामरूपाची भावना करू नको. त्याप्रमाणे त्यागणे सुद्धा खोटेच आहे. कारण त्याग कशाचा करणार आपण? तो त्याग सुद्धा खोटा आहे. नामरूपाचे पिशवे कधीच नाही. हे नामरूपाचं जे पिसं लागलेलं आहे ना, ते नामरूप कधीच खरं नाही. आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी साधने लागत नाही. विचाराने आहे तसाच ओळखावा तो. ह्याला साधनाची आवश्यकता नाही.
तरी आता राजन आत्माच परिपूर्ण आहे असा निश्चयाने तू स्वतः दृढ हो, पक्का हो. सर्वनाम रूप उत्त उमसूचिनेदी पूर्ण परमानंदी समरसी सांडू मांडू पाहासी तुकीची सांडी एक रशी बुडी देई आता दृश्य द्रष्टा भाव समूळची सांडी एक रशी बुडी देई आता साक्ष साक्षी भाव समूळची सांडी एक रशी बुडी देई आता ज्ञेय ज्ञातृत्वेशी ज्ञान हे गा सांडी एक रशी बुडी देई आता ध्येय ध्यातृत्वासी ध्यान हे गा सांडी एक रशी बुडी देई आता साध्य साधकेशी साधक हे साधन हे गा सांडी एक रशी बुडी देई आता सर्व नाम रूपाला तू आता आठवू नको, कारण नामरूप खोटे आहेत ना, म्हणून त्याची आठवण करायची काही गरज नाही. स्वप्न खोटं असल्यामुळं ते आपण आठवण करतो का? तेच नाही करत. म्हणून पूर्ण परमानंदात तू एकरूप हो. तुझा काही मिळवायचा आणि घालवायचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्नच सोडून आत्मरसात रममान हो. सांडी मांडी परते टाकी, म्हणून काही मिळवायचं आणि काही घालवायचं हे दोन्ही प्रयत्न टाकून दे आणि आत्मस्वरूपात रममान हो. दृश्य पदार्थाला जाणणारा तू द्रष्टा आहेस, हा भाव सोडून आत्मस्वरूपात रममान हो. कारण दृश्य खोटा आहे म्हणून दृष्टेपणा सुद्धा कसा आहे? खोटेपणाच आहे, खोटाच आहे ना तो. म्हणून जागृत स्वप्न सुषुप्तीचा साक्षी भाव सोडून आत्मस्वरूपात रमून जा. कारण जागृती खोटी आहे, स्वप्न खोटं आहे आणि याचा कारण सुद्धा झोप सुद्धा कशी आहे? कारण इथं ह्या दोन्हीचा जिथं अभाव आहे ती झोप सुद्धा खोटी आहे आणि या मनाच्या अवस्था आहे आणि या मनाच्या अवस्थेचे आपण साक्षी आहोत असा जो भाव आहे ना, तो सुद्धा टाकून तो आत्मस्वरूपामध्ये रमून जा. ज्ञेय वस्तूच्या ज्ञानाला तू जाणणारा ज्ञाता आहे, हा भाव सोडून तू आत्मस्वरूपात रमून जा. कारण ज्ञेय वस्तू कुठपर्यंत आहे? ही जागृतीत आहे, स्वप्नात कुठं आहे? आणि स्वप्नातली ज्ञेय वस्तू काल्पनिक आहे, तिचा सुद्धा अभाव झोपेमध्ये आहे आणि तू भावरूप असलेला परमात्मा आहे. मग ह्या अभावी वस्तूच्या नादी का लागला? म्हणून तू आत्मस्वरूपात रमून जा. आत्मस्वरूपाचे ध्येय गाठण्यासाठी ध्यान करणारा तू ध्याता आहे, हा भाव सोडून आत्मस्वरूपात रमून जा. की आपल्याला आता ध्येय गाठायचं कोणतं? आत्मस्वरूपाचं. आणि ते ध्येय गाठण्यासाठी मी ध्यान करत आहे. मग ते ध्यानही खोटं आहे, ते ध्येयही खोटं आहे आणि ज्याचं तू ध्यान करायला लागला तर तुझ्या ठिकाणी जो ध्यातेपणाचा व्यवहार झाला तो सुद्धा खोटा आहे. म्हणून या त्रिपुटीला सांडून तू आत्मस्वरूपात रमून जा. ब्रह्मतत्व साध्य आहे, त्याचे प्राप्तीचे साधन करणारा मी साधक आहे, हा भाव सोडून आत्मसुखात रमून जा. ही भावना आहे आणि ही भावना सुद्धा टाकावं लागेल. कारण ब्रह्मतत्व आपल्याला प्राप्त करायचंय, ते आपल्याहून वेगळं आहे असं तू कल्पना केलेली आहे. वास्तविक ते तुझं स्वरूप आहे. म्हणून तू साधक आहे आणि ते साध्य आहे, हा भाव सोडून तू आत्मस्वरूपात रमून जा असं शिखीध्वज राजाला कुंभक सांगत आहेत. आणि ते हंसराज स्वामींनी खूप सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे. निवृत्तीत जैसा अससी परिपूर्ण, प्रवृत्तीत जाण तैसाची तू, स्मरण काळी जैसा अससी परिपूर्ण, विस्मरणे जाण तैसाची तू, समाधीशी जैसा अससी परिपूर्ण, उत्थानी हा जाण तैसाची तू, सुषुप्तीच्या ठाई जैसा परिपूर्ण, जागर स्वप्नी जाण तैसाची तू, निर्व्यापार स्थानी जैसा परिपूर्ण, व्यापारी ही जाण तैसाची तू, निर्विकल्प काळी अससी परिपूर्ण, सविकल्पी जाण तैसाची तू, नेत्र झाकिताही अससी परिपूर्ण, उघडिता जाण तैसाची तू, निवृत्तीत जसा तू पूर्ण,
म्हणून निवृत्तीमध्ये जसा तो परिपूर्ण आत्मा आहे, तसाच प्रवृत्तीत सुद्धा पूर्ण आत्मा आहे. कारण निवृत्ती म्हणजे निवृत्त काय झालं, स्वप्न गेलं म्हणजे काय गेलं, खोटं गेलं. आणि जागृती आली म्हणजे काय झालं, खोटीच जागृती आली ना. मग खोट्याच्या येण्या जाण्यामध्ये सुद्धा तू पूर्ण आत्मा आहेस. स्मरण काळात जसा तू पूर्ण परमात्मा आहे, तसाच विस्मरणात आहे असं तू लक्षात घे. जसं तुला काही आठवत आहे त्यावेळेसही तू पूर्ण आत्मा आहे, आणि आता तुला काही आठवत नाही त्यावेळेसही तू पूर्ण आत्मा आहेस. समाधीत जसा तू पूर्ण परमात्मा आहे, तसाच उत्थानातही आहे असं लक्षात घे. कारण समाधीमध्ये तू आहे, पूर्ण आहे. मग उत्थान झाल्यावर काय कमी झालं, तरी तू पूर्ण आत्मा आहेस. झोपेत जसा तू पूर्ण आत्मा आहेस, तसा जागृती स्वप्नात आहे हे लक्षात घे. जिथे व्यवहार नाही अशा ठिकाणी तू पूर्ण परमात्मा आहे, तसाच व्यवहारामध्ये सुद्धा तू पूर्ण परमात्मा आहे. निर्विकल्पात जसा तू पूर्ण परमात्मा आहे, तसाच सविकल्पामध्ये सुद्धा पूर्ण परमात्मा आहे हे लक्षात घे. कारण निर्विकल्प स्थितीमध्ये विकल्प नाही पण तू आहे. विकल्प नाही याला जाणणारा तू पूर्ण आहे, आणि सविकल्पामध्ये विकल्पासहित आहे असं जाणणारा तू पूर्ण परमात्मा आहे. डोळे झाकल्यावर जसा तू पूर्ण परमात्मा आहे. डोळे झाकल्यावर काय होईल, दृश्य दिसणार नाही, पण दृश्य दिसत नाही याला जाणणारा तो पूर्ण परमात्मा आहे. आणि डोळे उघडल्यावर आता दृश्य दिसत आहे याला जाणणारा तो पूर्ण परमात्मा आहे असं लक्षात घे. असो आता तुझी अससी तुझ माझी, होणे जाणे सहजी तुझ कैची. बोलणे खुंटले मौन हरपले, उपरी संचले रूप तुझे. ऐसी कुंभकाची सिद्धांत वचने, राजा स्तब्ध होणे ऐकताची. एक आत्मा पूर्ण नामरूप नाही, पूर्ण बोध पाही ठसलासी. असो आता तूच तुझ्या स्वरूपात आहेस. तू तुझ्या स्वरूपात कसा आहेस, रममाण आहेस, आनंदरूप आहेस. तुझ्या आत्मस्वरूपात होणे नाही आणि जाणे नाही. होणं जाणं आपल्या स्वरूपात नाही. स्वरूपाविषयी बोलणे आता खुंटलेलं आहे. आता काय बोलावं तुझ्या स्वरूपाविषयी. मौन ज्याला म्हणतात ते सुद्धा हरपून गेलेलं आहे. कारण मौन धरणं म्हणजे प्रकृतीचंच एक करणं आहे ते मौन म्हणजे, आणि त्या प्रकृतीच्या करण्यामध्ये आपलं अकर्म आहे. आता वाणीनं बोलत नाही हे सुद्धा वाणीचंच कर्म आहे, आणि वाणीनं बोलणं हे सुद्धा वाणीचंच कर्म आहे. पण बोलण्या आणि न बोलण्यामध्ये आपलं मात्र अकर्म आहे. ही गोष्ट हंसराज स्वामींनी खूप जवळून दाखवलेली आहे. सर्वत्र तुझे स्वरूप असे गच्च भरलेले आहे. अशी कुंभकांची सिद्धांत वचने ऐकून राजा शिखिध्वज स्तब्ध झाला. एक आत्माच पूर्ण आहे, ज्याला नाव नाही रूप नाही. म्हणून देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कोठी काही. तो सच्चित आनंद रूपा परमात्मा मी आहे असा बोध हृदयामध्ये ठसला. शिखिध्वज राजाला आता पूर्ण आत्मज्ञान झालेलं आहे. आत्मत्व साधाया कासया साधन, आधीच परिपूर्ण कोंदाटले. मिथ्या जावयासी कासया साधन, आधीच संपूर्ण झाले नाही. कायमी कष्टलो नेनोनी बापुडा, आत्मांध धडपुडा असता सर्व. राजा शिखिध्वज गुरुदेवाला म्हणू लागले, आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी कुठल्याच साधनाची आवश्यकता नाही. काय करायचं तिथं साधन, तू आधीच पूर्णपणे गच्च भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे, तसा मी पूर्ण घनदाट गच्च भरलेला आहे या सृष्टीमध्ये. मिथ्या वस्तूच्या निवृत्तीसाठी दुसरे साधन करायची गरज नाही. सर्प निवारण करायसाठी काय आणावं, दुसरे साधन करायची गरज नाही, फक्त दिवा लावा. कारण ते आधीच पूर्णतः नसते, ते पूर्णतः तिथं नसतात.
हे कळाले नाही म्हणून मी खूप काही कष्टी झालो, दुःखी झालो. सर्व स्पष्ट असून, विवेक असून, जसा डोळे असून आत्म्यासाठी मी आंधळा झालो. म्हणून सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. कारण तो निराकार पंथ असून सुद्धा मी आंधळा असल्यामुळं मी स्वतःला आतापर्यंत आकारवान समजत आलेला. धन्य गुरुराया कृपा मज केली, माझी मज दाविली आत्मस्थिती. धन्य महामुनी धन्य ते चुडाला, त्यांचे आता बोल सत्य झाले. आपुल्या प्रसादी सुखरूप झालो, ओढोनिया काढिले दुःखातुनी. जय जयकारे स्तवी चरणी लोळत, वारंवार करीत प्रदक्षिणा. गुरुदेव तुम्ही माझ्यावर कृपा केलेली आहे आणि मला माझ्या आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन करून दिलेले आहे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. धन्य आहेत तो महामुनी, धन्य आहे ती चुडाला. त्यांचे बोलणे आज खरे ठरले. तुमच्या प्रसादाने मी सुखरूप झालो. तुम्ही मला या 184 जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढले. शिखिध्वज म्हणाला, गुरुदेव तुमचा जय जयकार असो. म्हणून वारंवार प्रदक्षिणा करू लागला आणि चरणावर लोटांगण घातले. कुंभके हर्षूनी दिले आलिंगन, पावली की खून तुझी तुझ. आगा शिखिध्वजा तुझे समाधान, व्हावे आमुचे मन इच्छित होते. आम्हासही आता अति हर्ष झाला, तुझा तुझ बाणला प्रत्यय. कुंभकाला आनंद झाला आणि त्याने राजाला आलिंगन दिले. राजन, तुला तुझी खून पटली, तुझे समाधान व्हावे हीच आमच्या मनामध्ये इच्छा होती. आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला. तुझा अनुभव तुझ्या लक्षात आला. ब्रह्म आत्मा असे परिपूर्ण अभेद, या नावे विशद शास्त्र प्रतीती. तत्वमसी वाक्य गुरु उपदेशिती, हे गुरु प्रतीती ओळखावी. आपण असंग ब्रह्म निसंशय, आत्मप्रतीती होय समाधान. ब्रह्म आणि आत्मा हे परिपूर्ण रूपाने एकच आहेत, याला शास्त्र प्रतीती म्हणतात. सद्गुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, याला गुरु प्रतीती म्हणतात. ह्या फार महत्वाची मुद्दा सांगितलेला आहे. हंसराज स्वामी सांगतात, आपण असंग ब्रह्म आहोत असे निसंशय कळून समाधान होणे, याला आत्मप्रतीती म्हणतात. तयासी अपरोक्ष म्हणती पारदर्शी, उत्थान जयासी नव्हे कदा. तुझा अपरोक्षाचा प्रत्यय बाणला, परिदृढ झाला नाही बोध. आता म्हणसी माझी या नाव, आता म्हणसी माझे झाले समाधान. व्यापारे उत्थान होईल तुझ, पूर्ण समाधान या नाव समाधी. उत्थानची कधी जेथे नोहे, समाधी उत्थान दोहीचे लक्षण. तेची सावधान ऐके सांगू. ज्याला कधी उत्थान नाही त्यालाच तत्वज्ञानी अपरोक्ष म्हणतात. अपरोक्ष शब्दाचा अर्थ आत्ता इथं जे प्रत्यक्ष कळत आहे, प्रगट आहे, माहीत आहे, त्याला अपरोक्ष म्हणायचं. आणि जी वस्तू आत्ता नाही, इथं नाही, ती दूर देशात आहे, त्याला परोक्ष म्हणायचं. म्हणून शब्द काय करतो? परोक्ष, दूर देशात असलेल्या वस्तूचं परोक्ष ज्ञान करून देतो आणि समीप देश, समीप काळात असलेल्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान करून देतो. म्हणून आत्मा स्वरूप कसा आहे? प्रत्यक्ष आहे, आता आहे, इथं आहे आणि ती तुम्ही आहे. तुला अपरोक्षाचा अनुभव आला पण बोध दृढ झालेला नाहीये राजन. आता राजन तू म्हणशील माझे समाधान झाले, पण व्यवहारात तू उत्थान होशील. पूर्ण समाधान यालाच समाधी म्हणतात, जिथे कधी उत्थानच होत नाही. आता राजन सावध चित्ताने समाधी आणि उत्थानाचे लक्षण आहे. इथं हंसराज स्वामी आता समाधीचं लक्षण सांगतात आणि उत्थानाचंही लक्षण सांगतात. हलवूनी खुंटा बळकट करावा, प्रकार जाणावा तेवीच हा. कल्पना सांडूनी बैसला निवांत, समाधी निभ्रांत तोही नोहे. घुंगूट घेऊनी नेत्र जो झाकीत,
समाधी निभ्रांत तोही नोहे, ब्रह्मांडी नियुनी वायुजो कोंडित, समाधी निभ्रांत तोही नोहे, मौन मुद्रादिक नाना छंद करीत, समाधी